सकाळ सगळ्यांना राम राम जी. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? बरेच असतील आणि बरेच राहा. हां, चला आता आपला सुरुवात झालेली आहे सकाळची. आज आहे बांधकामाचा 25वा दिवस. तर आता मी लागलेली स्वयंपाकाची तयारी. तर हे स्वयंपाक आपण करतोय बेसन पोळी बनवायला लागली बरं का. पण ह्याचा आपल्याला रोल बनवायचा आहे. रोल बनवून ह्याचा आपल्याला भाजी बनवायची आज. कारण स्वयंपाकाला आहे ना भाज्या झाल्यात महाग. तर आता स्वयंपाकाला भाज्यांना काहीच राहिलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे आहे ना आता तर आता मी आहे ना ह्याचेच बनवणार आहे रोल बनवून आणि मस्त आपण ह्याची भाजी बनवायची. तर ह्या असे रोल बनवायचे. दिसत असतील तुम्हाला मी काय करते. हे बघा, आता हे रोल असा बनला की मस्तपैकी ह्याची कट करायचे. कट करून काप करून आणि मस्त आपलं कांदा, हिरवी मिरची, लसूण अगदी सगळं छानपैकी घालायचं आणि मग ह्याची भाजी बनवायची. म्हणजे काय आपली भाकर लागल, म्हणजे रोट्या लागतील ह्या संग खायला. भाजीची कमी नाही पडणार. त्याच्यामुळं आता हे डब्याला द्यायचे पोरांना, त्यासाठी चाललंय बनवायचं माझं. तुम्ही कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? बरेच असतील. काय नाही, आपण हे काय बेसन घेतलेलं आहे. बेसन, लाल तिखट आणि हळदी आणि नमक एवढंच फक्त. आता बाकी भाजीमध्ये तर आपण टाकणारच आहे कांदा, हिरवी मिरची, लसूण, टमाटर, लाल तिखट. हे बघा, असे रोल तयार करायचे आणि असे रोल तयार करून मस्तपैकी रोल काढून घ्यायचे. काढून मग ह्याचे छानपैकी असे काप करायचे. बघा, काढला बघा. काय करायचं आता, भाजीला काय ना काय तर बनवावंच लागते की, सांगा. तर हे असं दोन रोल झाले ना की बरोबर होतंय सगळं. दोन इथं खाल्ले काप, दोन तिकडे घेऊन गेले तरी होतं. एकदा मी आहे ना ह्याला फिरवते बरं का. आणि आहे ना आज मिस्त्री येणार आहे बरं का. ते ब्रिजचं काम राहिलेलं आहे ना, ते ब्रिजचं काम आपल्याला करून घ्यायचं आहे. ते ब्रिजचं काम झालं ना म्हणजे बाकीचं प्लास्टर राहिलं आहे. मग प्लास्टर आहे, अजून आपलं रसोई आहे, म्हणजे किचन आहे, किचनचं परत टॉयलेट बाथरूम आहे, त्याचं पण कनेक्शन सगळं ते करायचं तिथल्या तिथं. लय काम आहेत. तर चला आता हे बघा, असे रोल मस्त तयार केलं. आता ह्याचा आहे ना असा काप करून घेणार आहे मी. मस्त काप झाले ना. बघा, हे झाले आपले रोल तयार. आता ह्याची मस्तपैकी मी चाकूने कट करणार आहे. दाखवते पुढं पुढं. आता झाली सुरुवात. चला, तेल झालेलं आपलं मस्तपैकी गरम बरं का. आता मी टाकून घेते ह्यात थोडंसं जिरं, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण. चला, हो द्या कांदा तवर. आपण ह्याचं असे काप करू. उलटण्यानेच करणार आहे आता मी. मरू द्या, कशाचं चाकून कशाचं काय. अंगात कला असली की सगळे काम होतात. हे बघा,
चांगलं फक्त एकदा झालं ना की छानपैकी ते मस्त पोरांचं तर भागलं, डब्याचं भागलं आणि आता नाश्त्याचं भागलं, बरोबर का नाही. आणि मग आपलं दिवसभर मिस्त्र्यांचं चहा पाणी, माझे दिवसभराचे दुसरेच काम अजून धुणं भांडी झाडून लोटून. झाडून तर कुठलं होतंय तवा, हे सगळ्या राड्यात हे बघा बघा, हे बघा असा काप केला, उलातण्यानेच केलाय बरं का, कोय चाकू नाही घेतला आणि काय नाही, पण झालाय छान. चला हां, मस्त काप केला आता. आपलं कांदा काय म्हणतोय, कांदा पण व्हायला लागला, 1 मिनिट पण नाही लागला बघा. असं पटापटा पटापटा सकाळच्या डब्यांमुळे ना उरकायला लागतं. अजून राहिल्या बरं का कांदा, टमाटर टाकून घेते मी. टमाटे किती महाग झालेत माहिती का, 80 रुपये किलो. 70-80 चालू होते, आता काय माहिती अजून वाढले असतील रेट टमाटरचं. टमाटर लय महाग झालेलं आहे. आणि लसूण सुद्धा, लसूण पण काय 70 रुपयाचा पावशेर काय असं सांगत होते. काय मी तर काय आणत नाही बरं का, पोरच घेऊन येतात ते सांगत असतात, मम्मी एवढा रेट झाला टमाटरचा. अच्छा रे, चला घेऊ का टाकून टमाटर, आहे का. पण खायचं तर काय, आता खायला लागतंय ते तर लागतंयच की. पोरं 4 चौघात बसतात जेवायला, मग ते आपलं भाजी नीटनेटकी असते तर बरं, लाजरल्यागत नको व्हायला पोरांना. त्याच्यामुळं आपलं चांगलंच करून द्यायचं. हळदी टाकली बरं का मी तुमच्यासमोर बोलता बोलता. आता मी थोडंच टाकणार आहे, हे बघा लाल तिखट. हळदी जास्त पण लाल तिखट कमी असते आमचं, कारण हिरवी मिरची जास्त टाकत असते मी. नमक टाकते आता बस. चलो मस्त आता हे फ्राय करून घेते, थोडी छान गिरवी बनवते थोडीशी. आणि मग आहे ना ते काप आपण केलेत ना, ते काप टाकून घेते. झाले मग भाजी तयार. ओकेमध्ये रोट्या बनवते. मग रोहन जातोय का आम्हाला, ऋषी जातो दुपारी. रात्रीचा रोहन असतो जेवायला माझ्या संग, दुपारी माझ्या संग रिशू असतो. असं आहे, कवा कवा दोघांची संगच लागते बरं का ड्युटी, नाही तर मग एकाची रात्रपाळी एकाची दिवसपाळी असते. मस्त काम आहे. तर चला दाखवते अजून पुढचं, तर काय अजून बघू मिस्त्री आल्याच्यानंतर काय काय कामं होतं, काय काय ते पण दाखवणार आहे तुम्हाला मी. मला वाटतं झाली गिरवी तयार ह्याची भाजी. तर मस्त पैकी आता मी ह्याच्यात घेते टाकून तुमच्या संग बोलता बोलता. हे बघा काय स्किप नाही केलेला, काय नाही निवांत बघा. कारण गप्पा पण आपल्या तेवढ्याच असतात तेवढ्याच गप्पा पण मारतो आणि तेवढ्याच मग स्वयंपाक पण चालू असं होतं सुद्धा. तुम्हाला पण बोर वाटत नाही, कारण माझं काम चालू असतं, त्यात माझ्या गप्पा पण असतात. आणि त्यात आता आपण ह्या घेतो का अगदी छान वड्या पडल्यात बघा. कशी भाजी तयार केली का नाही. आडून राहायचं नाही कोणत्या गोष्टीला, कशाचं काय बनवायचं होतं. अहो चांगलंच होतं, चांगलं छान होतं. हे तर अजून 1-2 बटाटे टाकले असते ना, 2-4 फोडी करून बटाट्याच्या, बटाटा आणि बेसन 1 नंबर लागतं ते सुद्धा. पण आता काय मी टाकलं नाही, मी फक्त निखळ ह्याच केलेले बेसनचं पाणी टाकते.
भाकर लागायचं झालं का नाही काम मस्तपैकी. बघा काय कमी झाली भाजी त्या अगदी ओके मध्ये एक नंबर. आमचं पाणी केलं छानपैकी. चला आता भाजी झालेली आहे, तुमच्या समोरच भाजी झाली. आता मी याला काय स्किप नाही केलेला बरं का. आता मी रोट्या बनवते आता. चला चला हो का स्वयंपाक चाललेला आहे आपला. मस्त रोट्या चालू केल्यात मी. छान आपलं टोपलं बरं का रोट्या झालेल्या आहेत है ना. आणि भाजी तर बनवलेलीच आहे. आणि काम अजून लई पडल्या सगळे तशीच आहेत. पण पहिलं स्वयंपाकातून पहिलं उरकाव म्हणलं है ना. हे का रोहन लागलाय तयार व्हायला बरं का. त्याला ड्युटीला जायचं आहे तर छान त्याची तयारी चाललेली आहे. माझ्या पण रोट्या झालेल्याच आहेत हे का. हे का मस्त आपल्या टोपल्यावर रोट्या झाल्यात. आणि भाजी पण आपली ओके मध्ये तयार झालेली आहे. तर चला आता मी तुम्हाला जे पण काय असेल ना ह्या का रोहनचं पण ह्या का झालंय तयार. ते चालली त्याची ती काय कपडे घालायला लागलाय कंपनीचा ड्रेस. तर आता त्याचं पण रोटी देऊ हा नाही. चला ठीक आहे. तर चला आता भेटू आपण मस्तपैकी. पुढं अजून काय पण असेल ना अपडेट मी तुम्हाला ते दाखवत राहील आहे. चला आता रोहनला भाजी टिफन पॅक करते. त्याचा ते जेवायला नको म्हणलं कारण त्याने बिस्किट खाल्लेलं आहे. हां तर ते जेवायला म्हणलं मम्मी जेवण काय मी जेवणार नाही नाश्ता तू आपला टिफनच पॅक कर. तर आता हे त्याचा टिफन पॅक केलेला आहे. त्याचं ते घेऊन जाईल आता. चारच रोट्या बरं का. लय डायटिंग जोरात असते आमची. हे त्याचा टिफन पॅक केलेला आहे. आता ते लावू आणि आता घेऊन जाऊ कारण मला बाहेर लय काम आहेत अजून. तर चला आता 11 वाजल्यात आणि 11 वाजताचा चहा आपला चालू झालाय. कारण आता आलेला एक मजदूर एक मिस्त्री आहे. काय सांगायचं आहे ते मजदूर सुद्धा भेटत नव्हता. आज लय उशिरा काम चालू केलं प्लंबरचं हा ना. जिथं 8 वाजता चालू व्हायचं तिथं 11 वाजले आम्हाला. चला आता चहा बनवते. बघू आता ते माझं तेवढा ब्रिज जिन्ना जरी झालं का नाही म्हणजे मग दुसरे मिस्त्री आता बघू. अजून सगळं प्लास्टर ते सगळं राहिलेलं आहे आणि मिस्त्री काही चांगला नाही आहे. त्याच्याकडनं फक्त आता तेवढं ब्रिजचं काम करून घ्यायचं जिन्याचं आणि झालं मग त्याला सुट्टी देत असते. तर चला आता बनवते त्याचा चहा. असे एखादे मिस्त्री आले लय टेन्शन येतं पण आता करायचं काय नाही करू शकत. आपली मजबुरी असते आणि त्याचा ते फायदा उचलतात. इकडे मिस्त्री सापडत नाही प्लंबरचे ह्याचे काय म्हणतात त्याचे सेंटरिंगवाले. तर चला आता मी चहा गाळते. चला हे बघा मस्तपैकी चहा गाळलेला आहे. आता मी चहा हे बघा चाललंय काम. तर देते चहा आता बाहेर. चला आता चहा देऊ आपण. देऊन बाबा काय रेशी लागला द्यायला चहा. ते काय बाहेर चालू आहेत काम. चला मी दाखवते तुम्हाला काम दाखवते. काय मन नाहीये तरी पण बळच आता काढून घ्यायचं काम एवढं काढावंच लागणार आहे आपल्याला. त्याच्याशिवाय काय नाहीये. हे काय काही अशी कामं चालू आहेत. सेंटरिंगच्या कामाचं लय आड मोठं काम
2 आणि 3 दिवस लागतात. तर हे बघा चाललेलं आहे. आलाय मिस्त्री. फक्त एवढं जरी काम निघलं ना माझं, बंद ठेवल मी काम. जवळ चांगला मिस्त्री येत नाही तवर मिस्त्री चाललेलो. तर हे बघा हे मजदूर आलेला आहे. खुर्चीवर बसलेला मजदूर आहे बरं का आमच्या इथं. हे बघा ले रे बाई चाललेले लेली. काय अजून दाखवायसारखं तर नाहीच. ते काय ते सेंटरिंगचं चाललेलं आहे काम आता. होऊ द्या. हाय कर दे रिशू. हे काय रेशी कपडे धुतलेले मोठी त्या बघा तिकडे सुकायला टाकलेत. बघू आता कसं कसं होतंय. निघू दे आता. ह्यातून 1-2 दिवस लागतं का 3 दिवस लागतं हे माहिती नाही. पण आता ते जिन्याचं झालं का नाही ब्रिजचं, मग मी बंदच ठेवणार आहे 2-4 दिवस काम. चला या सगळ्यांनी चहा प्यायला. हे जेवायला मस्तपैकी. हे बघा आता हे आपली ह्याची भाजी सकाळी बनवली बघा, तुम्हाला माहिती आहे. तर आता 1 वाजलेला आहे आणि आता जेवण चालू आहे बघा आमचं. रिशीला जायचंय ड्युटीला. गरम एवढं होतं, लय गरम व्हायला लागलेलं आहे. तर चला आता वाढते तिला जेवायला. रोट्या सुद्धा चला या जेवायला. हे बघा मस्त जेवण चाललेलं आहे. रिशीला देते आता जेवायला. त्याचा टिफिन पण पॅक केलेला आहे. बघा रिशी आता जेवायला सगळेजण कामाला जायचंय त्याला सुद्धा. हे काय चाललंय जेवण. या तुम्ही सुद्धा जेवायला. माठाची भाजी आहे का माठाची भाजी सुद्धा फ्रीज मध्ये ठेवलेली मस्तपैकी. आणि हे आपली सकाळी केलेली ताजी भाजी ही सुद्धा आहे. रिशीचा टिफिन पण पॅक केलेला आहे. आता मी पण जेवण करते. हे अशा हे माशांमुळे 1 सेकंड पण नाही ठेवू शकत आपण उघडा. कशी झाली? छान झाली का? पंखा चालू आहे का? तरी पण मासे बघा ना अजिबात म्हटलं तर आहे ना हे असं झाकावंच लागतं. तर हे आता मी पण घेतलेली भाजी. आता मी ह्यातच सुरू होणार आहे. हाय राम राम जी. या जेवायला. बघा किती गरम व्हायला लागले बघा. गरम किती होतंय. तर चला आता जेवण चाललंय. पंख्याच्या खालीच बसलेलो आहे आम्ही जेवायला. मिस्त्री लोकांची झाली सुट्टी. हे काय रिशी लागलेला आहे जेवायला आपला. तर चला आज काय कामाचं एवढं ही नाहीये. मिस्त्री नवीन आलेले आहेत ते. आणि काम काय एवढं नाही व्हायना आज. पण चला आता करावं तर लागणारच आहे. कसं का व्हायना. एवढं कामातून निघलं ना म्हणजे टेन्शन नाही बघा. बाकीचं तर मी नंतर करेल. पण पहिलं ते ना आता ते शिडीचं म्हणजे कसं आहे माहिती का, जे सेंटरिंगचं सामान आणलेलं आहे ना त्याला रोजचे 400 रुपये द्यावं लागतात. 300-400 रोज चालू आहे रोज. ते लाकडाचे ना का सेंटरिंगचं असतंय ते सगळं सामान रोज भाड्याने आणावं लागतंय. आता ते 8 दिवसांनी का 10 दिवसांनी दारा बघा गामाच्या. तर ते 8 दिवसांनी का 10 दिवसांनी ते लेंटर खोलतात. तेव्हा मग ते मोकळं होईल. तेव्हा नाही मोकळं होणार. टेन्शन बाजी आहे. तर चला आता जाऊ द्या. जेवण करते मी. या सगळ्यांनी जेवायला. का गरम लय व्हायला लागलेलं आहे. मी पण घेतलंय जेवायला. तर या तुम्ही सुद्धा जेवायला. चला आता बस. तुम्हाला व्हिडिओ चांगलाच वाटत असेल. कवा असा तर घ्या सगळ्यांनी काळजी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. आजचं अपडेट तर काय आपलं एवढंच होतं. ते आता ते शिडी जेव्हा ते पायऱ्या होत्या तेव्हा घर बनवायचं म्हणलं ना लई टेन्शन आहे बघा. तर घ्या सगळ्यांनी काळजी. सगळ्यांनी खुश राहा. जे पण असेल जसं पण असेल चांगलं असो कसं असो मी तुम्हाला सांगत राहील. बाय. चला मस्त आपल्या 4 वाजताचा चहा लागलेला आहे व्हायला. तर आता चहा बनवायला लागलेली आहे मी. 4:30 4:15 वाजलेत बरं का आता. तर आता जसं पण आहे जे पण आहे अजून व्हिडिओ काही मी अपलोड केलेला नाहीये. मग म्हणलं चला दाखवा हे सुद्धा. कारण लय टाइम लागणार आहे. आता सुट्टीच्या नंतरच बघू. 6 वाजता यांची सुट्टी होईल.
मिस्त्री लोकांची. त्याच्यानंतर मग आपला काय माहित आता किती उशीर लागतोय येऊस्तवर करूस्तवर. तर या सगळ्यांनी मस्तपैकी चहा प्यायला. छानपैकी चहा बनवलेला आहे बघा, नाही का. या सगळ्यांनी चहा प्यायला. चहाचं हे काय चहा रस आणि आता हे चहा गाळते बघा मी. तर चला हो का, आता चहा गाळलेला आहे, घेऊन जाते बाहेर आणि तुम्हाला बाहेरच दाखवते जरा. तू आता वाय गाडी ना देता मेरी जब नु बोला हो बोला दिमाग तो तेरी हाँ अरे दिमाग तो तेरी जेव्हा द्याडी दिवस ना मेरी गॅरेज आराम आराम ते. हे बघा चाललंय बघा काम. देख देख कितना बढ़िया लगा हेड का सारा है का. फिर मैं चैनल खोल रखे तो करा के. चला हे बघा मस्त पैकी आपलं चाललंय आता काम. चहा झाला पिऊन. हे बघा चहा ठेवलेला आहे बघा, मासा बघा चहा मध्ये बघा. या तुम्ही सुद्धा चहा प्यायला. ठेवलाय झाकून चहा. आता ते काय ते चाललंय की भरायचं अजून शिडी. ते काय म्हणतात ते भरायला लागले, ते शिडीचं काम चालू आहे. ते चाललंय आता भरायचं. बघू काय म्हणतात ते जे लेंटर असते ना, ते लेंटर लागलंय पडायला. अजून लेंटरचे काम आहेत. ऊन एवढं होतं, एवढ्या उन्हामध्ये नाही जमलं. संध्याकाळी झाले बघा आता ह्याला. बघू आता किती वाजतात किती नाही ते नाही माहिती. लमा पकडली बाई. हाय तर कर दे भाई. थाली कौन है भाई, चैनल खोल रखे है भाई उनने. हाँ हाय बघा, तुम्हाला दिसतंय का काम माझं. फोन में आडे बोललो. हाय कर दे. वीडियो बना दे. काम लागलोय आम्ही हो का. त्या का ते आहे ना हे मसाला म्हणजे हे माल आहे सिमेंटचा, ते आम्ही भरायला लागलेलो आहे. तर आता का आज मी पण कामाला लागलेली आहे. तुम्हाला दाखवत नसते बरं का मी काय काम करते का नाही करते. पण मग म्हणलं चला आता बसलोय ना आपण, तर मग म्हणलं चला तुम्हाला पण दाखवा कामं कशी असतात. ह्या का अशी बांधायचं, पाय दाखवते पाय. कसं वाटतं तुम्हाला काम माझं बघा आपल्या घरासाठी. ते काय चाललंय तिथं चाललेलं आहे वरचं जिना शिडी बनवायचं, पायऱ्या बघा. ह्या का अशी काम आहेत. त्याच्यात थांबून आणि त्या का तसं भरते मी, तिथं भरते बघा मी. ह्या का लागलंय सगळं सिमेंट हाताला. आता हात धुतलेत मी, पाय काय धुतले नाहीत. ह्या बघा हा असे काम असतात आणि करावं लागतंय. चला तुम्हाला दाखवून येऊ का. हा लय दमलाय जीव बरं का. हा बघा इथं आहे ना, हे आहे कशी आणि ह्याने भरती बघा मी. असं सोडून बघा ह्याच्यातून असं भरावं लागतंय. तर चला हे का असं भरती गमेली आणि गमेला उचलून डोक्यावर ह्याच्यात येते आणि मग ही डोक्यावर घेऊन ह्या का इकडं अशी जाते आणि
गत्त दिसणी तेव्हा तिथं टाकते. हे बघा पायऱ्या बनवायचं चाललंय काम आपलं. हे बघा असं इथं टाकायला लागलोय आपण मिस्त्रीवरती. हा आणि हे काही असं बघा हे काम चाललेत बघा अशी. हे काम चाललेत हे करायला लागले मी. हो का हे असे वरपर्यंत अजून तेवढं राहिलेलं आहे. तेवढं आपल्याला भरायचंय आता. हा हे काय मग ही आपली जिन्ना असं वरती चढायचं होतं. हे बघा कष्ट आहे, लय कष्ट आहे. तर चला कसं वाटलं तुम्हाला कष्ट आपलं. हे बघा हे का कसं वाटलं छान वाटलं ना. तर अशी मेहनत असते. तर चला आता लय काम आहे अजून. भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. घ्या सगळ्यांनी काळजी, सगळ्यांनी खुश राहा. खुश राहा सगळ्यांनी. माझं पण व्हायला लागलंय घराचं आपलं काम. हे झालं की आपल्याला पण मोकळायचं की मग काय तेव्हा घरातलेच काम आहेत. मग पोरांचे लग्न सुना नंतर परत. तर चला मी लय खुश आहे बरं का ह्या कामाने सुद्धा. मस्त.